हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. तर आता आपण लास्ट टाइम ऑसिलेशन चॅप्टर स्टार्ट केलेला आठवते. तर ऑसिलेशन चॅप्टर स्टार्ट केलेला, तर त्याच्यामध्ये आपण कुठले 2 ते 3 व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. म्हणजे आधी ऑसिलेशन काय असतं, मग टाईम पिरियड काय असतं, UCM आणि नंतर रोटेशनल मोशन, ऑसिलेटरी मोशन यांच्यामध्ये आपण फरक काय असतो हे पण सांगितलेलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर आपण 3 व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले होते, ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट इन SHM. ओके. तर डिस्प्लेसमेंट इन SHM म्हणजे ॲक्सेलरेशनची एक इक्वेशन आलेली बघा पहिले, A इज इक्वल टू -ω² x अशी काहीतरी इक्वेशन होती ना. त्याच्यामध्ये x काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट होतं. डिस्प्लेसमेंट ना, मग डिस्प्लेसमेंटच्या टर्म्समध्ये ॲक्सेलरेशन मिळाले. वेलॉसिटीचा काय होता, काय फॉर्म्युला, ω√A² - x² असा काहीतरी फॉर्म्युला होता. आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंटचा काय फॉर्म्युला होता, x इज इक्वल टू A sin √ωt प्लस अल्फा. ओके. किंवा A कॅपमध्ये होता, A कॅपिटलमध्ये होता. ओके. आणि A म्हणजे काय असतो, ॲम्प्लिट्यूड. ओके. तर आता ॲम्प्लिट्यूड काय असतं मी तुम्हाला सांगेलच, फक्त A असतो ॲम्प्लिट्यूड. हे असे इक्वेशन होते. ओके. हे अशी इक्वेशन होते. त्यानंतर काय केलेलं आपण, A मिळाला, B मिळाला आणि x मिळाला. आता हा जो ॲक्सेलरेशन आहे ना, इन टर्म्स ऑफ x आहे. ही जी वेलॉसिटी आहे इन टर्म्स ऑफ x आहे. ओके. आणि हा जो डिस्प्लेसमेंट आहे ना, ह्याच्यामध्ये बघा t आहे. म्हणजे हे जे डिस्प्लेसमेंट आहे ना, हे जे डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ t आहे. म्हणजे कुठल्या तरी पर्टिक्युलर टाईमसाठी डिस्प्लेसमेंट काढायला सांगितलं. म्हणजे ऑसिलेशन ते परफॉर्म करतोय तो, म्हणजे जो प्रॅक्टिकल होते, जो पार्टिकल असेल किंवा जी बॉडी असेल ती ऑसिलेशन परफॉर्म करते, तर एखाद्या पर्टिक्युलर टाईमसाठी डिस्प्लेसमेंट काय आहे तर ती आपण फाइंड आउट करू शकतो. कारण पर्टिक्युलर टाईम इथे पुट करू शकतो, ॲम्प्लिट्यूड काय आहे ते इथे पुट करू शकतो, फेज काय आहे ते इथे पुट करू शकतो. इथे अल्फा या टेक्स्टबुकमध्ये इथे पाय पण दिला आहे, तर आपण पाहिजे तर पायच लिहित जाऊ इथे, म्हणजे तुम्हाला इथे कन्फ्युजन नको व्हायला. ओके. इथे अल्फा दिला आहे, अल्फा घेतलं तरी चालेल. लास्ट इयरपर्यंत इथे अल्फा यूज करत होते, आता त्यांनी वाय टाकलेला आहे. असं काय नाही, तुम्ही अल्फा लिहून पण सगळीकडे सॉल्विंग तीच केली ना तरी चालणार नाही. फक्त आपण स्टार्टिंगला मेन्शन करतो हा पाय म्हणजे फेज, तिथे अल्फा म्हणजे फेज. ओके. फेज म्हणजे काय, अँगल किती असेल किंवा काय, याला फेज म्हणतो. ओके. तर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे, तर टाईमची व्हॅल्यू दिलेली असेल तर त्याच्यावर आपण डिस्प्लेसमेंट काढू शकतो. पण मग टाईमची व्हॅल्यू दिली आहे तर त्या टाईमवरून त्यांनी सांगितले की वेलॉसिटी किती असेल, त्या टाईमवरून सांगा ॲक्सेलरेशन किती असेल, तर ते काढता नाही येणार आपल्याला. कारण ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट आहे, ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ टाईम नाही आहे, किंवा वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ टाईम नाही आहे. तर ते कसं करणार. ओके. ते तर करूच आपण आत्ता, पण त्याच्या आधी 2 केसेस घेऊयात आपण. म्हणजे ही जी डिस्प्लेसमेंटची इक्वेशन आहे ना, ही जी डिस्प्लेसमेंटची इक्वेशन आहे, x इज इक्वल टू A sin ω t प्लस फायज घेऊ आता आपण. ओके. तर ही जी डिस्प्लेसमेंटची इक्वेशन आहे, तर ह्या SHM मधली आहे. द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इन SHM ॲट टाईम t. ओके. तर ह्या इक्वेशनमध्ये डिस्प्लेसमेंटची इक्वेशन दिली आहे. जर आता हे ऑसिलेशन असं हेच घ्या पाहिजे तर, किंवा मी इथे एक बॉडी बनवतो अशी, आणि इथून स्प्रिंग आहे. ओके. आणि हा बॉक्स असा ठेवला आहे. ही पूर्ण रिलॅक्स मोडमध्ये आहे, एकदम रिलॅक्स मोडमध्ये आहे. ओके. रिलॅक्स मोडमध्ये किंवा ऑसिलेशनमध्ये पण मी तुम्हाला पेंड्युलमवरून पण मी तुम्हाला सांगतो. दोन्ही डायग्राम कम्पेअर करतो मी, म्हणजे तुम्हाला जी इझी पडेल ती लक्षात ठेवा तुम्ही. तर आता हा बॉक्स रेस्ट पोझिशन आहे, एकदम फ्री आहे. म्हणजे ह्याची मेन पोझिशन काय झाली, ही ना, ही त्याची मेन पोझिशन झाली, एकदम रेस्टला येतो. त्याच्यावरती ना फोर्स ॲक्ट होतोय ना त्याच्यावरती कुठलं टेन्शन ॲक्ट होते, फक्त ग्रॅव्हिटी आहे बस, बाकी काय. ओके. तर हा रेस्ट पोझिशनला आहे, तर ही झाली त्याची मेन पोझिशन. ओके. ही झाली त्याची मेन पोझिशन. आता हा पेंड्युलम पण एकदम असं जर असं लटकून ठेवलं आहे पेंड्युलम, तर त्याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटी ॲक्ट करते, बाकी त्याच्यावरती कुठला फोर्स ॲक्ट नाही करत आहे. तर ही पण झाली त्याची मेन पोझिशन. समजा मी ह्या बॉक्सला इथे खेचला, तर तो बॉक्स कुठे, इथपर्यंत आला, इथपर्यंत आला, म्हणजे आला एक्स्ट्रीम पोझिशनला.
एक्स्ट्रीम पोझिशनला. या पेंड्युलमला मी तिथे पुश केलं तर पेंड्युलम तो पण आला एक्स्ट्रीम पोझिशनला. समजतंय? म्हणजे इथून तिथे शिफ्ट केला तर ज्या एक्स्ट्रीम म्हणजे काय, मॅक्स टू मॅक्स एकदम मॅक्झिमम कुठल्या पोझिशनपर्यंत जाऊ शकतो तो. तर ह्याला मी इथून फक्त धक्का दिला तर हा थोडासा इथे गेला, मॅक्झिमम इथे गेला आणि मग परत मागे येईल ना. मग ज्या डिस्टन्सला जिथपर्यंत तो मॅक्झिमम जातोय त्या पोझिशनला म्हणतो एक्स्ट्रीम पोझिशन. हा पण मी खेचला तर इथपर्यंत खेचला. ओके, तर ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. मी जर ह्याला सोडला तर हा परत मागे येईल, पण इथे नाही थांबणार. जसं आपण लास्ट टाइम सांगितलं थोडा पुढे येईल ना, इथे येईल ना थोडासा. तर ही पण त्याची झाली एक्स्ट्रीम पोझिशन. ही पण झाली एक्स्ट्रीम पोझिशन. हा पण इथून काय येईल, थोडासा इथे येईल. ओके, मग ही पण झाली एक्स्ट्रीम पोझिशन. ही पण एक्स्ट्रीम पोझिशन झाली. मग व्हॅल्यू फाइंड आउट कशा करायचे, किंवा आपण आता हे करतोय हे काय करायचं, तर ॲट मीन पोझिशन. केस 1 आहे, केस 1 म्हणजे दोन केसेस आहेत. जर पेंड्युलम किंवा एखादा पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट काय असेल, आणि एखादा एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट काय असणार. ओके, तर आता मीन पोझिशनला आहे. तर आता ह्या मीन पोझिशनला तो आहे, रेस्टला आहे, म्हणजे तो अजिबात हललेला नाही. तर त्याचं डिस्प्लेसमेंट काय असेल, नॉर्मल एक्स काय असणार त्याचं, 0 ना. तो काही हललेलाच नाही आहे, मूव्ह करतच नाही आहे तो, तर त्याचं नॉर्मल डिस्प्लेसमेंट असणार 0. आणि तो मूव्ह जर केलाच नाही आहे तर काही टाईम लागला का त्याला, नाही. मग टाईम पण काय असणार, टाईम पण असणार 0. ओके, मग आता ही व्हॅल्यू तर तुम्ही म्हणा जर मीन पोझिशनला तर डिरेक्टली डिस्प्लेसमेंट तर 0च आहे. तर हे आपण फाइंड आउट करतोय ते काय करतो, हे जस्ट इन्स्टंटेनियस असतं ना, जस्ट त्या इन्स्टंटला, म्हणजे जो रेस्टला आहे आणि जस्ट त्या इन्स्टंटला तो स्टार्ट करेल ना, तेव्हाच आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करतोय. ओके, जस्ट मीनला आहे आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये तो स्टार्ट करेल ना, तर तेव्हाचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ते आपण फाइंड आउट करतोय. तर आता इथे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय 0, इथे व्हॅल्यू काय 0 टाईमची. तर व्हॅल्यू पुट करा. इथे एक्सची व्हॅल्यू काय 0 इज इक्वल टू ए, तर ॲज इट इज. ओके, इथे आला साईन ओमेगा टी. आता इथे टी आहे ना, टीची व्हॅल्यू काय 0. 0 इंटू ओमेगा 0 म्हणजे इथे झाला 0 प्लस पाय प्लस. समजते काय केले मी, प्लस झाला पाय. आता इथे तर 0 आहे आणि हा ए मल्टिप्लिकेशनमध्ये, हा ए पण इथे खाली आला तर 0च होईल. म्हणजे व्हॅल्यू काय राहते समजते का, साईन पाय इज इक्वल टू 0. साईन पाय इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू राहते. समजते, साईन पाय इज इक्वल टू 0. आता साईन पाय, तर हा साईन त्या साईडला गेला, साईन इनवर्स ऑफ 0. तर साईन 0 कधी असतो, साईन 0 कधी असतो, 0 ला ना, म्हणजे फायची व्हॅल्यू 0, म्हणजे फायची व्हॅल्यू 0 असेल किंवा पाय असेल किंवा 2 पाय असेल किंवा 3 पाय असेल आणि अप टू जेवढं जाता येईल तेवढं. म्हणजे साईन 0 ला तर असतो, पण साईन 0 पायला पण असतो आणि साईन 0 2 पायला पण असतो. हे असे 11th स्टँडर्डला तुम्हाला घेतला असेल, हे समजलं असेल. इथे असतो साईन, इथे असतो कॉस, इथे असतो साईन, इथे असतो कॉस. म्हणजे साईन समजा आता इथून जर एखादा अँगल असा स्टार्ट करतोय, फिजिक्समध्ये झालं 11th स्टँडर्डला, अँगल असा जर स्टार्ट करतोय, इथे असा फ्लो करतोय ना क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये, तर इथून अँगल जर आता स्टार्टच नाही केलाय तर अँगल किती 0, म्हणजे साईन 0 किती असणार 0, म्हणजे ह्या पोझिशनला साईन असणार 0. नंतर वरती गेला ह्या पोझिशनला अँगल किती आलाय 90, म्हणजे साईन 90 किती असतो 1, म्हणजे ह्या पोझिशनला साईन 1 असणार, ह्या पोझिशनला साईन 1 असणार आणि कॉस 0 असणार. ह्या पोझिशनला साईन 0 असणार आणि कॉस 1 असणार. मग तसेच अपोजिट असतात, म्हणजे ह्या पोझिशनला साईन 0 होता, ह्या पोझिशनला साईन 1 आहे, ह्या पोझिशनला कॉस 1 होता, ह्या पोझिशनला कॉस 0. आता इथे बघा, इथे जर कॉस 1 आहे तर इथे कॉस काय असणार माहिती आहे का -1. जर इथे साईन 1 आहे तर इथे साईन -1 असणार.
आणि इथे तर साईन -1 आहे तर कॉस काय 0, कॉस 0च असणार ना. 0 आणि -0 असं काही नसतं. इथे साईन इथे साईन 0, इथे कॉस 1 आहे तर इथे कॉस -1 असणार. इथे साईन 1 आहे तर इथे साईन -1 असणार. आणि मग साईन किंवा कॉस जर 1 -1 असतील तर त्यांचे अल्टरनेटवाले 0 असणार. म्हणजे साईन जर इथे दिलाय तर कॉस 0 असणार, कॉस जर इथे दिलाय तर साईन 0 असणार. असे व्हॅल्यूज. इथे काय कॉस 1 आहे तर इथे कॉस -1. आता इथे बघा, इथे कॉस काय 1 आहे. आता इथे साईनची व्हॅल्यू 0, साईन 0 असतो. इथे साईन 0 असतो. त्यानंतर परत इथे कॉस -1 आहे ना तर इथे साईन काय असणार 0च ना. मी काय सांगितलेलं आहे, इथे साईन 0 आहे, इथे पण साईन 0 असणार, परत इथे साईन 0 असणार, परत इथे साईन 0 असणार. म्हणजे ह्या पोझिशनला साईन 0 असतो, ह्या पोझिशनला कॉस 0 असतो. ओके, हे 11th स्टँडर्डला झाले. आता इथे 0 आहे म्हणजे ह्या पोझिशनला 0. इथून ट्रॅव्हल केला 90, परत इथून असं ट्रॅव्हल केला की त्याला 180ला साईन किती असतो 0. पाय म्हणजे काय असतो 180 असतो ना. पाय म्हणजे काय असतं फिजिक्समध्ये झाले, 11thला झाले, 11thला 10thला पण झालं असेल, मे बी मोस्टली 11thला झालं असेल. तर इथे अँगल किती झाला 0, 90, 180. तर 180ला पण 0 असणार. म्हणजे पाय जेव्हा 180 असेल तेव्हा साईन 0 असणार. त्यानंतर परत इथे आला, परत या पोझिशनला आला तर परत 0 बोलू नका, पूर्ण कव्हर केलं आणि 2π झालं आहे म्हणून 2π. परत इथून परत पाय म्हणजे 3π, मग परत इथे 4π, 5π, 6π कसं करू. ओके, म्हणजेच पायची व्हॅल्यू किती येते 0 आणि पाय. मग ते तुम्ही 2च घेतले तरी चालणार आहे, आपण 2च घेणार आहोत. ओके, तर आता पुढे जाऊयात आपण. हे रफ करतो मी. हे आता मी काढलेलं नाही, तुम्ही लिहून घेणार. आता इथे साईन आणि कॉस लिहिले तरी चालणार आहे. तर आता जेव्हा पायची व्हॅल्यू 0 आहे, जेव्हा पायची व्हॅल्यू 0 असेल किंवा पायची व्हॅल्यू पाय असेल, तेव्हा डिस्प्लेसमेंट काय असेल, असणार आहे. ओके, फॉर टाइम t. जेव्हा पायची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट फॉर टाइम t काय असेल, तर x इज इक्वल टू काय होती इक्वेशन a sin ओमेगा t प्लस पाय. तर a sin ओमेगा टी, पायची व्हॅल्यू काय 0 तर 0 आणि x, म्हणजे ही असणार इक्वेशन. म्हणजे जेव्हा अँगल मूव्ह नाही करत आहे, जस्ट इन्स्टंटेनियस टाईमसाठी मूव्ह करेल ना तेव्हा डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ही वाली. म्हणजे ॲट मीन पोझिशन, एवढं लक्षात ठेवा, ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट असणार ही विथ रिस्पेक्टिव्ह टाईम किंवा फॉर टाईम टी असणार ही डिस्प्लेसमेंट. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण दिलेले आहेत. ओके, तर जेव्हा पायची व्हॅल्यू 0 किंवा पायची व्हॅल्यू पाय असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट असणार ओमेगा इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओमेगा काय असते अँग्युलर फ्रिक्वेन्सी ना, फ्रिक्वेन्सी असते ना ओमेगा, आणि त्यानंतर टी टाईम, ती व्हॅल्यू असणार. आता पुढे जाऊयात आपण. हे मी रफ करतो, पाहिजे तर ती डायग्राम आपण चेक करूयात. आता एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके, आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय असणार आहे. आता समजा हा बघा, हा मीनला होता, हा त्या साईडला गेला, इथपर्यंत गेला ना, इथपर्यंत गेला तर मॅक्झिमम त्यांनी ट्रॅव्हल किती केलंय आपण एक्स घेतो. आपण मॅक्झिमम ट्रॅव्हल किती घेतो एक्स. त्यांनी ते डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. पण एक्स्ट्रीम पोझिशनसाठी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं ए असतं. म्हणजेच वेव्हमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की मॅक्झिमम त्याचा ॲम्प्लिट्यूड असणार ए असणार. म्हणजे आता काय करणार, एक्स इज इक्वल टू काय असेल ए, एक्स इज इक्वल टू ए, पण ए असणार प्लस आणि मायनस. म्हणजे तो आता एक्स्ट्रीम पोझिशनला कुठपर्यंत ट्रॅव्हल करू शकतो ए पर्यंत, मीन पोझिशनला कुठपर्यंत ट्रॅव्हल करू शकत होता 0 पर्यंतच, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला कुठपर्यंत ट्रॅव्हल करेल ए. एक्स ही व्हॅल्यू काय माहिती आहे का, ही डिस्टन्स इथून तिथपर्यंत किती गेले ते एक्सने डिनोट करतात. तर हा बॉक्स इथून इथपर्यंत किती गेलाय ते एक्सने डिनोट करतात. तर किती गेलाय तो ए गेलाय. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि इथून त्याला तिथपर्यंत खेचलंय, म्हणजे आता ऑसिलेशन मगाशी बघा इथून मीन पासून चालू झालेलं ऑसिलेशन, मीन पोझिशन पासून ऑसिलेशन चालू झालेलं. आत्ताचं ह्या केससाठी ऑसिलेशन
एक्स्ट्रीम पासून चालू होणार आहे, म्हणजे मी त्याला इथपर्यंत खेचलंय, इथपर्यंत खेचून आणलंय, तर डिस्प्लेसमेंट काय असणार डिस्प्लेसमेंट नाही, डिस्टन्स एक्स किती असणार ए, आणि मी इथपर्यंत खेचून आणलंय आणि याला इथेच पकडून ठेवलंय, इथून अजून चालू नाही केलंय. ओके, तर मग टाइम किती असणार मग 0. टाइम 0 का? तुम्ही बोला सर इथून इथपर्यंत खेचलं ना आपण, मग काहीतरी टाइम गेला असेल, ते नाही कन्सिडर करायचं आहे. आपण जिथून ऑसिलेशन स्टार्ट होणार आहे तिथला टाइम घेणार. आता ऑसिलेशन इथून चालू होणार आहे, तर इथला टाइम त्या पोझिशनला किती आहे 0, म्हणून 0. ओके, आणि इथला ऑसिलेशनचा टाइम मीन पोझिशन पासून चालू होणार होता म्हणून 0. इनिशियली टाइम काय असतो 0च असतो ना. ओके, आता त्यानंतर व्हॅल्यू पुट करा, ते इक्वेशन हीच असणार आहे. तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, एक्सची व्हॅल्यू काय आहे ए, इथे पण ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, ए इथे येणार, ए डिनॉमिनेटरला आला एच्या, तर ए कॅन्सल झाला, राहिला 1, तर साइन. ओके, इथे टीची पण व्हॅल्यू राहील ना, टीची व्हॅल्यू 0, म्हणजे डिरेक्टली पाय पुट करा, टीची व्हॅल्यू 0. आता इथे ए बाय ए तो राहिला 1, म्हणजे इथे राहिला साइन पाय. ओके, म्हणजे पायची व्हॅल्यू किती येईल, साइन इनवर्स ऑफ 1. ओके, साइन इनवर्स ऑफ 1. आता मला सांगा साइनची व्हॅल्यू 1 कधी असते, ते मगाशी मी हे काढलेलं बघा, आठवतंय का? एक्स आणि वाय डिरेक्शन ॲक्सिस होत्या त्या, तर इथे तर साइन 0 असतो, कॉस असतो 1, इथे पण साइन 0 असतो, कॉस असतो -1. मग साइन 1 कुठे असतो, साइन 1 कुठे असतो, इथे असतो साइन 1, तर इथे असतो साइन 1 आणि कॉस 0. बघा ना, हा अँगल किती आहे, हा अँगल किती आहे 90 डिग्री, तर 90 डिग्रीला साइन किती असतो 1, 90 डिग्रीला कॉस किती असतो 0, ते पुट केलं. त्याच्यानंतर खाली आलो आपण. ओके, इथे प्लस और मायनस केला, हे राहिलं का माझं, हां हे प्लस और मायनस होतं ना, तर इथे पण प्लस और मायनस येणार, तर इथे पण प्लस और मायनस येणार, माझं राहिलं होतं. तर इथे आला 1, तर त्यानंतर साइनची व्हॅल्यू -1 कधी असणार, इथे. समजते, साइनची व्हॅल्यू -1 कुठे असणार, इथे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, कॉस जर इथे 1 आहे तर इथे कॉस असणार -1, साइन जर इथे 1 आहे तर इथे असणार -1. अशाच गोष्टी लक्षात ठेवा, बाकी काहीच करू नका, हे सिंपल वे आहे. ओके, हे पाहिजे तर तुम्ही प्लॉट करू शकता, इथे लिहू पण शकता, साइन 0 कॉस 1, साइन 1 कॉस 0, मग त्यानंतर इथे साइन -1 कॉस 0 असं पण लिहू शकता, किंवा तुमच्या ओन वर्ड्समध्ये जसं तुम्हाला कळेल तसं लिहू शकता. तर साइनची व्हॅल्यू +1 आणि -1 कधी असते, जेव्हा फायची व्हॅल्यू 90 किंवा हा किती अँगल असेल 90 90 90 270, म्हणजे 3π/, समजते. आणि त्यानंतर मग परत 5π/2, परत 7π/2, परत 9π/2, असं पुढे कंटिन्यू केलं जाईल ना. तर पायची व्हॅल्यू जेव्हा π/2 असेल, 3π/2 असेल, ओके, तेव्हा मग डिस्प्लेसमेंट काय असेल, जस्ट डिस्प्लेसमेंट, मग ती व्हॅल्यू पुट करा. तर एक्स इज इक्वल टू काय होतं आपलं, हीच इक्वेशन होती ना, ए साइन ओमेगा टी प्लस पाय. पायची व्हॅल्यू किती आहे π/2, ती व्हॅल्यू इथे पुट करणार आपण, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन, पायची व्हॅल्यू किती आहे π/2 ओमेगा टी प्लस पाय/, एक्स. आता इथे ए साइन आहे ॲज इट इज, इथे बघा 90, म्हणजे साइन 90 प्लस थीटा काय असतो, कॉस थीटा ना, तर ए कॉस थीटा, थीटा म्हणजे काय ओमेगा टी, म्हणजे एक्स काय असणार, आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ए कॉस ओमेगा टी. समजते. हे बघा, तुम्ही म्हणाल सर 90 तर पुढे, अरे प्लस आहे ना, तर पुढे घ्या मागे घ्या, काय फरक नाही पडत आहे. म्हणजे साइन 90 प्लस थीटा असतो कॉस थीटा, तर इथे डिरेक्टली लिहिला कॉस थीटा ए एल. ओके, परत सांगतो मी आता काय केलेलं आहे, डिस्प्लेसमेंट होतं आपलं. ओके, तर ते डिस्प्लेसमेंट तर जसंच्या तसं लिहिलेलं, डिस्प्लेसमेंटच्या नंतर मीन पोझिशनला जर डिस्प्लेसमेंट इनिशियली 0 0 असेल आणि फायची व्हॅल्यू जर 0 आणि पाय मिळते, तेव्हा इनिशियल काय होतं, डिस्प्लेसमेंट किती असणार, म्हणजे जस्ट इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट किती असणार, तर ते असणार एवढं. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनपासून जर आपण चालू करतोय, एक्स्ट्रीम पोझिशनपासून जर चालू करतोय तर डिस्प्लेसमेंट किती असणार. ओके, इथे बघा मीन पोझिशनपासून मी जर चालू करतोय तर डिस्प्लेसमेंट किती असू शकतं,
मॅक्झिमम आणि इथे एक्स्ट्रीम पोझिशनपासून मी जर चालू करतोय तर डिस्प्लेसमेंट किती असणार एवढं. म्हणजे आता तुम्हाला कळतंय, हा जर बॉक्स मी इथपर्यंत खेचला ना, ओके, तर बघा एची व्हॅल्यू दिलेली असेल, ॲम्प्लिट्यूड ओमेगाची व्हॅल्यू दिलेली असेल आणि टाईम त्यांनी दिलेला असेल तेवढ्या टाईमसाठी. ओके, तर डिस्प्लेसमेंट किती असू शकतं. इथे पण सेम, इथे पण सेम. ओके, समजलं आहे तुम्हाला. हे तर करणार, हे तर लिहिणार का तुम्ही लोक. ह्याच्यानंतर मी हे फक्त पाहिजे तर रफ करतो. हे डायग्राम पण तुम्ही काढून ठेवा आणि हे पण इम्पॉर्टंट आहे, हे तर लक्षातच ठेवणार तुम्ही. मी फक्त हे रफ करतोय आणि इथे अजून एक इक्वेशन बनवतो फक्त, की एक इक्वेशन काय असेल इथे, की समजा आता इथे x इज इक्वल टू द ए साइन ओमेगा टी प्लस फाय हा तर होता. ओके, पण मग हा डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ टी होता, म्हणजे डिस्प्लेसमेंट फॉर टाइम टी माहिती आहे आपल्याला, पण आपल्याला वेलॉसिटी फॉर टाइम टी माहीत नाहीये. तर वेलॉसिटी फॉर टाइम टी काय येईल, dx अपॉन dt. म्हणजे डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्टिव्ह टाइमने डिवाइड केलं तर आपल्याला वेलॉसिटी मिळेल. वेलॉसिटीला विथ रिस्पेक्टिव्ह टाइमने डिवाइड केलं तर ॲक्सेलरेशन मिळेल. समजतंय. तर आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह काढतोय ना, आता एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढतोय, म्हणजे ह्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढतोय विथ रिस्पेक्टिव्ह टी. ओके, मग टीच फक्त व्हेरिएबल असणार, बाकी सगळे कॉन्स्टंट. ओके, ते एक असणार कॉन्स्टंट असणार. ओके, आता टी व्हेरिएबल आहे बघा, म्हणजे फंक्शन ट्रिगोच्या आतमध्ये आहे तो. ओके, म्हणजे ट्रिगोच्या आतमध्ये जर तो आहे तर साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस ओमेगा टी प्लस फाय. आणि एक्सच्या जागी काय आले, ओमेगा टी प्लस फाय. मी काय सांगितलेलं 11th स्टँडर्डला पण डेरिव्हेटिव्ह झालेलं, की साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असेल तर ते लिहिणार आणि एक्सच्या जागी जे काही आले त्याचं आपण परत डेरिव्हेटिव्ह काढणार आणि त्याच इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. आता एक्सच्या जागी काय आले किंवा टीच्या जागी काय आले, ओमेगा टी प्लस फाय. 11th स्टँडर्डला आपण पूर्ण एक्समध्ये करायचं, हे टीमध्ये आहे फक्त. टीमध्ये म्हणजे ज्याच्याने डिफरन्शिएट करणार त्या व्हेरिएबलमध्ये आहे, तिथे टीने डिफरन्शिएट करतोय. तर टीच्या जागी काय आले, ओमेगा टी प्लस थीटा. तर ओमेगा टी प्लस थीटाचं, थीटा नाही फाय, ओमेगा टी प्लस फाय ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार, ह्याचं डेरिव्हेटिव्ह असेल ओमेगा आणि फाय काय कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असेल 0, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह आलं ओमेगा. त्या ओमेगाने मी मल्टिप्लाय करणार, म्हणजे वेलॉसिटी किती मिळाली, ए, तो ओमेगा पुढे घ्या, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, हे मिळाली वेलॉसिटी. सेम प्रोसिजर फॉर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय असतो, वेलॉसिटीला आपण टाईमने डिफरन्शिएट करणार, म्हणजे डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू काय असेल, ए ओमेगा ॲज इट इज, कारण हे दोघे तर कॉन्स्टंट आहेत ना, कॉन्स्टंट ॲज इट इज जातात. राहिलं फंक्शन कुठला, कॉस, तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस आहे. मग इथे येणार मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय. आता परत टीच्या जागी काय आलंय, ओमेगा टी प्लस फाय आलाय, तर ओमेगा टी प्लस फायचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, ओमेगा, तर तो पण इथे परत मल्टिप्लाय होणार. मग फायनल इक्वेशन काय होईल, हा वाला ओमेगा आणि हा वाला ओमेगा स्क्वेअर होईल आणि ही मायनस साइन पुढे घ्या, म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे हे मिळालं आपलं ॲक्सेलरेशन. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. डिस्प्लेसमेंटला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, तर मला वेलॉसिटी मिळालं. वेलॉसिटीला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, तर मला ॲक्सेलरेशन मिळालं. फक्त एवढा डिफरन्स आहे की डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी पॉझिटिव्ह असतील तेव्हा ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असणार आहे, कारण इथे मायनस आहे. निगेटिव्ह का, आपण इथे पुल केल्याच्या नंतर जेव्हा तो बॉक्स रिलीज करतो किंवा तो पार्टिकल किंवा जी बॉडी रिलीज करतो तेव्हा ती मीन पोझिशनकडे ट्रॅव्हल करते ना, तर मीन पोझिशनकडे ट्रॅव्हल करते म्हणजे लेफ्टला ट्रॅव्हल करते, म्हणून मायनस. हे आपण लास्ट टाइम पण केलेलं. ओके, तर तुम्ही काय करणार आहात, हे आणि हे पूर्ण लिहूया. ओके, तर आता मी हे एवढं सगळं ठेवलं माहिती आहे का, मी इथे जी मायनस साइन आहे ना, ही टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही आहे. टेक्स्टबुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, ही मायनस साइन दिलेली नाही आहे टेक्स्टबुकमध्ये, तर इथे मायनस साइन आहे, तुम्ही कन्फ्यूज व्हाल नकोच. ओके, आता त्यापुढे आता त्यांनी आपण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काढली ना,
डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काढली जेव्हा मेन पोझिशनला किंवा एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असू शकते, जस्ट इनिशियल. तर व्हेलॉसिटीची काय असू शकते, ॲक्सेलरेशनची काय असू शकते, तर ती काढूया. तर मला सांगा आता आपण डिस्प्लेसमेंटची काढलेली बघा, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, सॉरी अल्फा नाही पाय घेतो ना आपण, पाय. ओके, तेव्हा आपण काय केलेलं आहे, जेव्हा मेन पोझिशनला आहे, मेन पोझिशनला आहे आणि इथे असणार एक्स्ट्रीम पोझिशनला, हे व्हॅल्यूज आहेत. तुम्ही कसं लिहिणार माहिती आहे का, मेन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती असू शकतं हे क्वेश्चन येणार नाही, हे सम सॉल्विंगमध्ये वापरले जाऊ शकतं. ओके, तर मेन पोझिशनला एक्स ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आहे, सॉरी अल्फा नाही पाय आहे. जेव्हा एक्सची व्हॅल्यू मेनला आहे ना, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असणार, 0 फाइंड आउट करावी लागेल ना. पण आपण हे मगाशी केलेलं, तेव्हा आपली फायची व्हॅल्यू किती मिळत होती तेव्हा इथे बघा, जेव्हा फायची व्हॅल्यू किती मिळत होती डिस्प्लेसमेंटमध्ये, 0 आणि पाय मिळत होती व्हॅल्यू. म्हणजे हा पूर्ण जो फेज आहे ना, हा काय मिळत होता आपल्याला, पाय आणि 0 मिळत होता. ओके, म्हणजे साईनमध्ये मी जर 0 टाकला पूर्ण साईनमध्ये, कारण टाइम तर टी होता ना, इनिशियली टाइम पण 0 असणार, म्हणजे ही पूर्ण फायची व्हॅल्यू किती मिळत होती, 0. तर ही पूर्ण फेज, हा पूर्ण जो फेज आहे या पूर्ण फेजची व्हॅल्यू किती मिळते, 0. तर साइन 0 काय असतो, 0 इंटू ए 0, म्हणजे एक्स मिनिमम, म्हणजे मीनला आहे ना, किंवा इथे एक्स मीन लिहून टाका, एक्स मीन किती असणार, 0. एक्स मीन किती असणार, 0. जर हेच केलेलं ना आपण मगाशी, एक्स मीन किती मिळत होता, 0. इनिशियली किती असणार आहे आपल्याला मगाशी मिळालेला ए साइन ओमेगा टी मिळत होता. ओके, ए साइन ओमेगा टी मिळत होता तो जस्ट चालू करताना, पण एक्झॅक्ट मीन पोझिशनला किती असणार आहे, 0. आता एक्स्ट्रीमला किती असेल, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय. ओके, हे आपण SHM मध्ये करतोय, सिंपल हार्मोनिक मोशनसाठी करतोय. तर आता एक्स्ट्रीमसाठी किती असणार, एक्स्ट्रीमसाठी पायची व्हॅल्यू किती होती डिस्प्लेसमेंटमध्ये, एक्स्ट्रीममध्ये पायची व्हॅल्यू किती होती, π/2 3π/2 अशी होती ना. ओके, तर ती व्हॅल्यू पुट करा इथे, एक्स इज इक्वल टू इथे π/2, म्हणजे या पूर्ण फेजमध्ये π/2 व्हॅल्यू पुट करणार तुम्ही. तर ए साइन π/2 साइन 90 काय असतो 1, तर एक्सची व्हॅल्यू आली ए, पण येणार प्लस ऑर मायनस. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असणार +a किंवा -a, आणि मीन पोझिशनला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार 0. एवढं लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये मीन पोझिशनला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार 0, एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार +a किंवा -a. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीची इक्वेशन SHM साठी काय होती, SHM साठी ओमेगा √a² - x² अशी काहीतरी होती. SHM साठी म्हणतोय आम्ही, की आपण मगाशी ती काढली नाही, ती टाइम साठी होती. ओके, तर SHM साठी काय होती ही. आता काय कराल तुम्ही ह्याच्यामध्ये, मीन पोझिशन आहे ना, मीन पोझिशन, तर मीन पोझिशनला काय करतो आपण, एक्सच्या ठिकाणी काय होते मीन पोझिशनला 0 ना, व्हॅल्यू पुट करा, v इज इक्वल टू ओमेगा √a², x² ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू किती आहे मेन पोझिशनसाठी 0 ना, तर ती 0 आली, 0 किती निघून a² रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, राहिला a ओमेगा. म्हणजे v मीन आता वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन असणार a ओमेगा, वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन असणार a ओमेगा. तर एक्स्ट्रीम पोझिशनसाठी पण वेलॉसिटी काय असणार, इक्वेशन तर सेमच असेल, a² - x². आता x² एक्सची व्हॅल्यू किती आहे प्लस ऑर मायनस a ना, तर व्हॅल्यू पुट करा ओमेगा √a² मायनस. आता तुम्ही एक काम करा, इथे जर मी पहिले +a टाकला तर वेलॉसिटी किती मिळेल 0, आणि इथे -a टाकला तर आन्सर किती येईल 2a² येईल ना. रॉंग. -a जरी टाकला तरी -a² पण काय येणार आहे +aच येणार आहे. समजते, इथे मुलं कन्फ्युजन करतात आणि इथे 2a² काहीतरी लिहून येतात आणि वेगळी व्हॅल्यू काढतात.
ओके. तर इथे काय आहे, प्लस ऑर मायनस ए आहे, तिथे व्हॅल्यू इथे पुट करतोय, पण इथे एचा स्क्वेअर आहे, तर मायनसचा पण स्क्वेअर असू दे किंवा प्लसचा पण स्क्वेअर असू दे, आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे आणि दोघांचं सबट्रॅक्शन मायनस होईल आणि दोघं मायनस होतील. आन्सर इज 0. 0 इंटू ओमेगा 0 म्हणजे व्ही एक्स्ट्रीम. तुम्ही फक्त एक्स लिहितो इथे पण एक्स लिहितो, एक्स आणि इथे व्ही एक्स. वेलोसिटी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन किती असणार, 0. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन वेलोसिटी असणार 0. तसंच ॲक्सेलरेशन काय होतं, मायनस ओमेगा स्क्वेअर आर, सॉरी ओमेगा स्क्वेअर आर काय होतं, ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके. आता एक्सची व्हॅल्यू काय, मेन पोझिशनला 0 म्हणजे ॲक्सेलरेशन पण किती मिळणार, ॲक्सेलरेशन किती मिळणार, 0. हे मेन पोझिशनचं झालं ॲक्सेलरेशन. मेन पोझिशनसाठी झालं ॲक्सेलरेशन 0. इथे काय मिळणार, ॲक्सेलरेशनची इक्वेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर एक्स्ट्रीमला एक्सची व्हॅल्यू काय होती, प्लस ऑर मायनस, तर ॲक्सेलरेशन इथे किती मिळणार, इथे व्हॅल्यू काय पुट करणार तुम्ही, एक्स्ट्रीमची व्हॅल्यू किती, प्लस ऑर मायनस ए आलेली ना, प्लस ऑर मायनस ए आलेली एक्सची व्हॅल्यू, तर ती पुट करा. तर तुमचा आन्सर काय माहिती आहे का, ए ओमेगा स्क्वेअर येईल, पण मायनस प्लस येणार, प्लस और मायनस नाही येणार, मायनस प्लस आहे. तुम्ही म्हणा सर दोघांमध्ये काय फरक आहे, इथे बघा जेव्हा ए ची व्हॅल्यू आपण प्लस पुट करू ना तर आन्सर येईल मायनस, ए ची व्हॅल्यू जेव्हा मायनस पुट करू तेव्हा आन्सर येईल प्लस. म्हणून ए ची व्हॅल्यू प्लस पुट केल्यावर आन्सर येणार मायनस, ए ची व्हॅल्यू मायनस पुट केल्यावर आन्सर येणार प्लस. ओके. जे मगाशी आपण केलेलं ना ते काही काही वेळेस मुलांना कळत नाही, तर त्याच्यापेक्षा हे जर कळलं ना तरी चालणार. ओके. ते दोन्ही कन्सेप्ट ऑलमोस्ट सेम आहे, ते फक्त थोडंसं ॲडव्हान्समध्ये त्यांनी सांगितलं. तर मुलं काय करतात सर ते तर आम्हाला समजतच नाही, म्हणजे ते मगाशी काय एक्सप्लेन केलं ना त्याच्यामध्ये खूपसा फरक होता. जर ते समजलेलं नसेल ना तुम्ही हे जरी केलं ना किंवा ह्याच व्हॅल्यू फक्त लक्षात जरी ठेवल्या तरी चालणार. जसं आम्ही पूर्ण ट्रिगो टेबल लक्षात नाही ठेवत, आम्ही फक्त या दोन व्हॅल्यूज लक्षात ठेवतो, साईन कॉस कॉस, तर अख्खा टेबल लक्षात ठेवतो. तसंच कोणी तुम्हाला विचारायला नाही की तुम्ही व्हॅल्यू कुठून घेतल्या, आन्सर येण्याशी मतलब असतं. जर मगाशी कन्सेप्ट जरी क्लिअर झालेली असेल तरी ठीक आहे आणि ह्याच्यावरून पण क्लिअर झालेले असेल तरी ठीक आहे. हे दोन्ही असे पाहिजे तर असे डिफरन्शिएट करून ठेवा, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲट पोझिशन मीन अँड ॲट पोझिशन एक्स्ट्रीम, आणि मग असे दोन दोन. ओके. तर आता पुढचा टॉपिक काय आहे, ॲम्प्लिट्यूड, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. ओके. हे तर आपण पहिल्या लेक्चरला केलं आहे, टाइम पिरियड काय असतो किंवा काय, पण तरी पण मी आता तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेन. हा छोटासा टॉपिक आहे, पण हे व्हॅल्यूज हे मोस्टली एक्झामला येत नाहीत, पण का आपण करतो किंवा का व्हॅल्यूज कराव्या लागतात. जेव्हा फ्रिक्वेन्सी, टाईम किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये रिलेशन्स काय असतात हे दाखवायचे असतात. ओके. तर ॲम्प्लिट्यूड आता मी तुम्हाला आहे ना 2-3 एक ग्राफिकल मेथडने पण एक्सप्लेन करतो तुम्हाला. समजा मी पेंड्युलम हे इझी पडतं, समजा इथे एक पेंड्युलम आहे. ओके. हा एक पेंड्युलम इथे आहे, तर तो इथे मेन पोझिशनला आहे. त्याच्यानंतर त्या पेंड्युलमचा ग्राफ इथे आहे आणि त्या पेंड्युलमचं ऑसिलेशन इथे आहे. ओके. असं लक्षात ठेवा. आता बघा हा पेंड्युलम मेन पोझिशनला आहे, मेन पोझिशनला आहे, मूव्ह करतोय का नाही, म्हणजे तो इथे आहे इनिशियल. ओके. तो काहीच मूव्ह करत नाही. तुम्हाला ते बॉक्सवरनं जरी लक्षात राहिलं तरी करू शकता, मी पेंड्युलमने करतो. ओके. तर पेंड्युलम ॲज इट इज आहे, मूव्ह नाही करत आहे, मूव्ह नाही करत आहे, तर मेन पोझिशनला आहे. मेन पोझिशनला तो काहीच मूव्ह नाही करत आहे, तर तो इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. ओके. तिन्ही हे ग्राफिकल मेथडने मुलांना इझी पडतं, पण यावर्षी ग्राफिकल मेथड काढून टाकलेलं आहे. तर मी ग्राफवरनं तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. तर समजा आता तो इथे, तो इथून इथपर्यंत गेला, कुठेतरी इथपर्यंत ट्रॅव्हल केलं त्याने एकदम एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके. इथे आला तो एक्स्ट्रीम पोझिशनला, इथे तो आलेला आहे एक्स्ट्रीम पोझिशनला, म्हणजेच तो इथून त्याने ट्रॅव्हल केलं इथपर्यंत ॲट अँगल 90, ॲट अँगल 90 त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. इथून तो इथपर्यंत आलेला आहे. मग वेव्ह कसं स्टार्ट करणार माहिती आहे का, इथे तर 0 आहे, तर वेव्ह कशी फॉर्म करणार, तो इथून इथपर्यंत, म्हणजेच इथे इथे किती असणार π/2, इथला फेज असणार π/2. इथे फेज किती आहे, अँगल किती आहे, π/2 ना,
90 आहे ना फेज π/2, तर हा आला π/2. समजते? तो इथे आला, इथून एक्स्ट्रीम करून परत मागे इथे आला ना, पण इथे परत मागे आला तो जेव्हा परत त्या मीन पोर्शनला पण आला असणार ना, मग परत तो इथून आला, इथून कुठे ट्रॅव्हल केला खाली ना, परत मागे चाललाय बघा मीन पोर्शनला, तर परत तो खाली ट्रॅव्हल करणार एक्स डिरेक्शनला, परत इथे टच झाला, इथे टच झालाय, तर इथे किती असणार, परत इथून पास होणार, तर ह्या पोर्शनला असेल तेव्हा इथे व्हॅल्यू किती असणार, 0 मीन पोर्शनला, म्हणजे इथे आला, इथे पण परत 0, मग इथून काय करणार तो, इथून तो येणार खाली. पण मग तुम्ही इथे 0 नाही लिहू शकत, 0 नाही लिहू शकत, 0 तर इथे ओरिजिनला, इथे नाही लिहू शकत. तर डिस्प्लेसमेंट 0 फेज असेल तेव्हा पण असते आणि फाय फेज असेल तेव्हा पण असते. मग इथली व्हॅल्यू काय येणार, पाय येणार इथली व्हॅल्यू. समजते? इथली व्हॅल्यू किती असणार, पूर्ण अँगल ट्रॅव्हल केलं ना यांनी, 90 90 180 180, म्हणजे हा इथे जाऊन परत आला, इथे आला, इथून परत मागे गेला एक्स्ट्रीमला, एक्स्ट्रीमला गेला, इथे परत एक्स्ट्रीमला गेला, म्हणजे इथून कुठे आला, इथे गेलाय, अँगल किती झाला 90 90 90 270, इथून तो इथे आला, अँगल किती झाला 270, म्हणजे किती येणार 3π/2. त्याच्यानंतर इथून परत आला ओरिजिनला, आणि ओरिजिनला काय मेन पोझिशनला, म्हणजे इथून परत इथे आला, इथे आला म्हणजे ओरिजिनलला आला, तर ओरिजिनल पोझिशनला आला, तर इथून काय आला परत तो ओरिजिनल पोझिशनला आला. पण ओरिजिनल पोझिशनला तर 0 होता, तर आपण 0 लिहिणार का, नाही. ओरिजिनल पोझिशनला कधी होता, 0ला पण होता, पायला पण होता, आणि पुढे 2πला पण होता. तसंच परत 3πला पण येईल, परत 4πला पण येईल. तर मुलांना ह्याच्यावरून कळतं की सर इथे 0 आहे ना, त्यांनी मॅक्झिमम इथपर्यंत ट्रॅव्हल केलं एक्स्ट्रीमला, परत खाली उतरला मीनला, परत एक्स्ट्रीमला गेला, असा. मग तुम्ही म्हणाल सर तो एक्स्ट्रीमला असा 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 ग्राफ का नाही दाखवला, तो एक्स्ट्रीम तो इथून ट्रॅव्हल फक्त असं असं नाही करत आहे ना, तो पुढे पण जातोय, पुढून मागे येतोय. तुमचे एवढे लक्षात येते का, तो बघा ऑसिलेशन करणारा तो बॉब आहे, तो राईट साईडला ट्रॅव्हल करतोय, म्हणून ग्राफ इन्क्रीजिंग आहे. इथे पोचला, एक्स्ट्रीमला पोचला, एक्स्ट्रीमवरून परत मागे येतोय म्हणजे निगेटिव्ह असणार, किंवा ग्राफ लो करणार, मागे येतोय म्हणजे ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असणार, म्हणून ग्राफ खाली चालला. इथे पोचला, मीनला पोचला, परत इथून इथे ट्रॅव्हल करतोय म्हणजे मागेच चाललाय ना, म्हणजे मागे चाललाय, तर परत ग्राफ खालीच येणार ग्रॅज्युअली. इथे पोचला, इथे पोचल्याच्या नंतर परत राईटला ट्रॅव्हल करतोय, तर परत ग्राफ वाढायला सुरुवात झाली. समजते? असं असणार आहे, आणि याच्यावरून लक्षात ठेवलं तरी चालेल. मुलांना मोस्टली याच्यावरूनच लक्षात राहतं. आता ह्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, त्या ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय माहिती आहे का, एखाद्या पार्टिकलचं मॅक्झिमम ट्रान्सफॉर्मेशन, किंवा तो पार्टिकल किंवा तो बॉब किंवा तो बॉडी मॅक्झिमम कुठपर्यंत ट्रॅव्हल करू शकते. तर ही बॉडी मॅक्झिमम इथपर्यंत आली ना, एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत, तर हा असणार ॲम्प्लिट्यूड. तर तोच ॲम्प्लिट्यूड इथे मागे असणार मायनसमध्ये, तर तोच ॲम्प्लिट्यूड इथे कसा होणार, मॅक्झिमम कुठपर्यंत ट्रॅव्हल केली त्यांनी, या पोझिशनपर्यंत ना, तर हा असणार +1, आणि मागे कुठपर्यंत ट्रॅव्हल केलं त्यांनी मॅक्झिमम इथपर्यंत ना, तर तो असणार -. तर 0 पासून हा असणार ॲम्प्लिट्यूड, इथून हा असणार ॲम्प्लिट्यूड, म्हणजे ह्याला तुम्ही ॲम्प्लिट्यूड बोलणार, ह्याला पण तुम्ही ॲम्प्लिट्यूडच बोलणार. आणि ही पूर्ण जी वेव्ह आहे, ह्या पूर्ण वेव्हला लॅम्बडा म्हणतात. हा तुमचा नेक्स्ट टॉपिक येईल जेव्हा वेव्ह थेअरी चालू होईल ना, वेव्ह मोशन वेव्ह थेअरीचं चॅप्टर चालू होईल, त्याच्यामध्ये पूर्ण वेव्हला म्हणतात लॅम्बडा. पण मी ह्याच्या आणि त्याचा कॉन्टॅक्ट का ठेवतोय, कारण ह्याच्यावरून तुम्हाला त्या व्हॅल्यूज लक्षात राहतील. हे π/2 पाय 3π/2 हे फक्त आपण फेजमध्ये केलं या, हे डिस्प्लेसमेंटमध्ये पण असू शकतं, हे वेलोसिटीमध्ये पण असू शकतं, की वेलोसिटीचा ग्राफ कसा तयार होईल, ॲक्सेलरेशनचा ग्राफ कसा तयार होईल. पण ह्या वर्षी तुमचा तो ग्राफचा टॉपिक काढून टाकलेला आहे, तर त्याच्यावरनं मी ह्याच्यावरून ॲम्प्लिट्यूड मुलांना एक्सप्लेन करतो का, कारण ते इझी पडतं. म्हणजे आता मॅक्झिमम ट्रान्सफॉर्मेशन किंवा मॅक्झिमम तो पार्टिकल जिथपर्यंत ट्रॅव्हल करू शकतो ना मॅक्स्ड, तो असणार ॲम्प्लिट्यूड. म्हणजे तुम्ही म्हणाल सर हे पण ॲम्प्लिट्यूड असेल का, हो हे पण ॲम्प्लिट्यूड असेल, पण मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड नाही, फक्त ॲम्प्लिट्यूड. मग हे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असणार आहे. हे इथून जर दुसरी कुठली वेव्ह आली तर काही काही वेळेस ते असे पण एक्झाम्पल देतात की
टाइम पिरियड सेम आहे, टाइम पिरियड सेम आहे, फेजेस पण सेम आहेत, तर मग सॉरी अँगल्स पण सेम आहेत, तर फेजेस फाइंड आउट करा. म्हणजे काय करतात माहिती आहे मुलं, अशी डायग्राम आहे बघा ना, इथून इथपर्यंत सेम टाइम सेम आहे, टाइम सेम आहे ना, पण ॲम्प्लिट्यूड वेगळा आहे. ॲम्प्लिट्यूड वेगळा असेल तर व्हॅल्यूज वेगळ्या मिळणार. ओके, पण हे कधी येतं जेव्हा न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करू तेव्हा. पण त्याच्या आधी तुम्हाला हे ॲम्प्लिट्यूड कळाले काय असणार ॲम्प्लिट्यूड. एखादी वेव्ह असेल ना तर पार्टिकलचं मेन पोझिशनपासून ते एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतचं डिस्टन्स, त्याला तुम्ही ॲम्प्लिट्यूड एवढं लक्षात ठेवा, जे मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पर्यंतचं. आता पिरियड, टाइम पिरियड म्हणजे काय असतो यार. टाइम पिरियड म्हणजे काय, एखादा ऑसिलेशन त्याच वेळेत कंप्लीट करणं. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो तेवढं. म्हणजे इथून इथे गेला, इथून परत मागे आला आणि परत मेन पोझिशनला आला, तर त्याच्यासाठी किती टाइम लागतो तो असणार टाइम पिरियड. म्हणजे ओरिजिनली डिस्प्लेसमेंट जेवढं होतं तेवढंच टाइम पिरियडला असणार. म्हणजे आता इथे आहे तो ओरिजिनल डिस्प्लेसमेंट किती आहे, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा फाय, एवढे ओरिजिनली डिस्प्लेसमेंट. तो तिकडे गेला, तिकडून परत मागे आला, परत इथे आला, मग परत इथे आला ना तर तेव्हा परत पोझिशन काय असणार, डिस्प्लेसमेंट एवढंच. म्हणजे एक टाइम पिरियड. ओरिजिनली जो टाइम पिरियड असतो ना तिथून पुढे गेला, परत मागे गेला आणि परत ओरिजिनल पोझिशनला आला, तर ओरिजिनल पोझिशनला परत येण्यासाठी जेवढा टाइम लागतो तो असतो टाइम पिरियड. एवढं लक्षात ठेवा. ओरिजिनल पोझिशनला येण्यासाठी जेवढा टाइम लागतो तो असतो टाइम पिरियड. ओरिजिनल पोझिशनला परत येण्यासाठी जो टाइम लागतो तो असतो टाइम पिरियड. एवढं लक्षात ठेवा. आता फ्रिक्वेन्सी टॉपिक पण आहे इझी, हे मी रफ करतो, हे तुम्ही काढून घेणार आहात जसं तुम्हाला लक्षात राहील तसं. ओके, तर आता फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी आणि टाइम ह्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. आता एन, कधी कधी फ्रिक्वेन्सी एन ने डिनोट करतात. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी म्हणजे पर युनिट टाइम. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असते, 1/टाइम असते. फ्रिक्वेन्सी असते 1/टाइम. म्हणजे कुठल्याही एक टाइमने डिवाइड केलं पर टाइम, फ्रिक्वेन्सी कशी मिळते, एका सेकंडमध्ये किती ऑसिलेशन झालेले आहेत म्हणजे फ्रिक्वेन्सी. एका सेकंडमध्ये किती ऑसिलेशन झालेत ही असते फ्रिक्वेन्सी. बघा ना, सकाळी लोकलची फ्रिक्वेन्सी जास्त असते, दुपारची फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे दुपारी लोकल्स कमी असतं, सकाळी जास्त असतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, पर युनिट टाइम. आता टाइम आहे ना, तर टाइमचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का, किंवा टाइमवरनं एक्सप्लेन करण्यापेक्षा मी इथेच तुम्हाला एक्सप्लेन करतो. 1/t म्हणजे एन ना, म्हणजे आपण टाइमला काय लिहू शकतो माहिती आहे का, 1/t म्हणजे इथे 2πn म्हणजे 2π/t म्हणजेच ओमेगा. हा कोणाला इक्वल आहे, 2πn किंवा 2π/t. तुम्ही म्हणा सर 2π कुठून आलं, ही व्हॅल्यूज त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू एनला इक्वल असेल आणि टीला इक्वल असेल कधी, जेव्हा 2π त्याला मल्टिप्लाय केलं तेव्हा. म्हणजे 2π/t इज इक्वल टू ओमेगा असं पण पुट करू शकता, किंवा 2π/n इज इक्वल टू ओमेगा असंही पुट करू शकता. इथे बघा n इज इक्वल टू 1/t होतं, मी काय केलं इथे 2π ने मल्टिप्लाय केलं, तर इथे पण 2π ने मल्टिप्लाय केलं. ती व्हॅल्यू इज इक्वल टू कोणाला असणार आहे, ओमेगाला. म्हणजे जेव्हा ओमेगा असेल तर ओमेगाच्या ठिकाणी आपण 2π/t पण टाकू शकतो, किंवा 2πn, किंवा 2πn आणि 2πt च्या जागी आपण ओमेगा पण पुट करू शकतो. समजते. म्हणजे आता इथे काय येऊ शकतं, इथे समजा 1/t आहे, ते इथे ω/2π काय केला, डिनॉमिनेटरला शिफ्ट केलेला आहे. आता फक्त टी ची व्हॅल्यू काढायची, फक्त टी ची व्हॅल्यू. ओके, तर फक्त टी ची व्हॅल्यू काढण्यापेक्षा मी हे लिहिण्यापेक्षा टीला तिथे शिफ्ट करतो. म्हणजे इथे काय 2π/t इज इक्वल टू ओमेगा ना. त्यांनी कधी कधी सांगितलेलं असतं की फक्त टाइम पिरियड फाइंड आउट करा विथ द हेल्प ऑफ ओमेगा. तर कसं करा, तर टाइमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना, टाइम इकडे घ्या, ओमेगा इकडे घ्या, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. ओके, मोस्टली सगळ्यांना हे कन्फ्युजिंगच असतं की सर कुठे काय चाललंय, आम्हाला काहीच कळत नाही, टॉपिक एक्झाममध्ये आहेत का किंवा टेक्स्टबुकमध्ये आहेत का. टेक्स्टबुकमध्ये आहेत हे सगळे टॉपिक, फक्त टेक्स्टबुकमध्ये खूप फिरवून दिलेले आहेत. आणि आपण प्रत्येक वेळेस फक्त डेरिवेशन किंवा फक्त न्यूमरिकल घेणार नाहीत ना, पण त्या डेरिवेशनमध्ये वापरलेले फॉर्म्युलेज किंवा त्याच्यामध्ये वापरलेले जे रिलेशन्स आहेत ते आले कुठून,
तर ते इथून आले, आपण डिरेक्टली त्याच्यामध्ये वापरलं तर मुलं रट्टा मारून जातात. पण रट्टा नाही मारायचा, आपल्याला व्हॅल्यू कन्सेप्ट क्लिअर करून जायचं. ओके, तर टाइम पिरियड काय असणार 2π/ω. आता टी ॲज इट इज राहू 2π/ω. कालच्या लेक्चरला किंवा लास्ट लेक्चरला तुम्हाला आठवते का ओमेगाची व्हॅल्यू काय होती? k/m ना, k/m होती का m/k होती? काय होती? काय होती? k/m होती. m ने आपण सगळ्यांना डिवाइड केलेलं पूर्ण इक्वेशनला आणि k/m = ω² आपण पुट केलेलं. तर इथे तर फक्त ओमेगा आहे, मग फक्त ओमेगाची व्हॅल्यू काय येणार? √k/m ना. तर ओमेगाची व्हॅल्यू काय येणार? √k/m. √k/m म्हणजेच व्हॅल्यू काय येईल? 2π डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला, म्हणजे टाइमची व्हॅल्यू डिरेक्टली मिळाली 2π √m/k. m/k म्हणजे टाइम पिरियड दिला असेल, सॉरी टाइम पिरियड जर फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर तुम्ही व्हॅल्यू कुठली देणार? तुम्हाला k ची व्हॅल्यू दिलेली असेल किंवा m ची व्हॅल्यू, या दोघांची व्हॅल्यू दिलेली असेल तर टाइम पिरियड मिळेल, किंवा ओमेगाची व्हॅल्यू दिलेली असेल तरी पण टाइम पिरियड मिळेल, किंवा ओमेगाची व्हॅल्यू दिली असेल, टाइम दिला असेल तर मास फाइंड आउट करू शकता, किंवा या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता तुम्ही लोक. ओके, तर हे त्यांचे रिलेशन्स असणार. तर तुम्ही काय करणार? हे एक रिलेशन लिहिणार आहात, हे एक रिलेशन लिहिणार, हे पण लिहून घेणार आता, आणि हे जर समजलं असेल ना तर हे पण लिहून घ्या. कम्प्लीट करा. ओके, तर आता ह्याच्या पुढे काय करणार आहोत आपण? एक आपण डेरिव्हेशन करणार आहोत. तर त्या डेरिव्हेशनमध्ये काय सांगितलेलं त्यांनी की दोन बॉडीज आहेत, ते ऑसिलेशन परफॉर्म करत आहेत, आणि ऑसिलेशन परफॉर्म करताना त्यांचा टाईम सेम आहे, त्यांचा ॲम्प्लिट्यूड वेगळं असेल. तर जर टाईम सेम असेल तर त्याचा रिझल्टंट फाइंड आउट करा. म्हणजे जर दोन वेव्ह ट्रॅव्हल करतायत ना, तर त्या दोन वेव्हचा रिझल्टंट किती असेल तो फाइंड आउट करा, आणि त्या दोन वेव्हचा डेल्टा म्हणजेच फेज, त्या फेजचा पण रिझल्टंट फाइंड आउट करा. म्हणजे समजा मी इथे जर एक डायग्राम काढली, ही एक वेव्ह चालली आहे, आणि दुसरी ही वेव्ह चालली, पण दोघांसाठी टाइम सेमच लागतोय. ॲम्प्लिट्यूड भले वेगळं लागलाय, हाईट बघा ॲम्प्लिट्यूड वेगळी आहे, पण टाइम तर सेम लागलाय ना. मग टाइम जर सेम लागलाय तर एकाच वेळेस ते परफॉर्म करतायत, तर यांच्यासाठी लागणारा हा अँगल पण वेगळा असेल, हा अँगल. मग हा जो अँगल आहे तर ह्याचा रिझल्टंट काय असेल? ओके, आणि हा वेव्हचा ट्रॅव्हल करतायत, त्या वेव्ह ट्रॅव्हल करतायत त्याचा रिझल्टंट काय असेल तर ते फाइंड आउट करायला सांगितलं. तर आपल्याकडे कुठली इक्वेशन आहे? आपण स्टार्ट करूयात. तुम्हाला तो क्वेश्चन येत असेल वरती की आपल्याला आज करायचं आहे. ओके, तर x = a sin ωt+φ. आपल्याकडे हीच इक्वेशन आहे. ओके, आता वेव्ह 1 आहे, तर वेव्ह 1 साठी आपण इथे नंबर 1 देऊ, ॲम्प्लिट्यूड पण चेंज होते, नंबर 1 देऊ. टाइम दोघांसाठी सेम लागतोय. ओके, ओमेगा म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. एका सेकंडमध्ये किती झालेला आहे, एका सेकंडमध्ये, किंवा टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकामेकाला रेसिप्रोकलच असतात ना. मग टाइम जर सेम असणार तर फ्रिक्वेन्सी पण सेमच आहे. तर ही व्हॅल्यू ॲज इट इज राहणार, चेंज होणार फक्त पाय, कारण फर्स्ट वेव्हचा किंवा फर्स्ट ऑसिलेशनचा फेज वेगळा असणार आहे. ओके, आता सेकंड इक्वेशन दिलेली आहे, तर सेकंडची पण इक्वेशन लिहून घेऊयात आपण. तर तिथला पण फेज दुसरा असणार, त्याला नंबर 2 दिला. आता त्यांनी काय सांगितलं आहे? ह्यांचा रिझल्टंट ना. मग रिझल्टंट म्हणजे काय होणार? आपल्याला नेट काय असणार यांचा? नेट फाइंड आउट करणार. तर तो कॅपिटलने द्या, x1 + x2. तर नेट काय असेल हे डेरिव्हेशन आपण स्टार्ट करतोय. तर x1 ची व्हॅल्यू पुट करा, a1 sin ωt+φ1, ओके, प्लस a2 sin ωt+φ2. ओके, तर आता पुढे जाऊयात आपण. a1 ॲज इट इज राहणार, इथे साइन आहे, साइन a+b चा फॉर्म्युला होईल इथे. तर काय होईल? पाहिजे इथे ब्रॅकेट करा. साइन a+b काय असतो? साइन a cos b + cos a sin b. तर साइन a cos b + cos a sin b. ओके, प्लस a2 ॲज इट इज आहे. इथे पण साइन a+b चा फॉर्म्युला तयार होईल ना. तर साइन a cos b + cos a sin. ओके,
समजते? आता हा ए आतमध्ये मल्टिप्लाय करा, हा ए पण आतमध्ये मल्टिप्लाय करा, तर काय होईल A1 साइन ओमेगा टी कॉस पाय 1, त्याच्यानंतर प्लस A1 कॉस ओमेगा टी साइन पाय 1, त्याच्यानंतर प्लस A2 साइन ओमेगा टी कॉस पाय 2 प्लस A2 कॉस ओमेगा टी साइन पाय 2. आता इथे बघा, इथे साइन ओमेगा टी आहे, इथे कॉस ओमेगा टी आहे, इथे साइन ओमेगा टी आहे, इथे कॉस ओमेगा टी आहे. आता मी जर एक एक स्टेप करत गेलो ना तर इथे जागा नाही पुरणार, तर मी काय करतोय, इथे बघा साइन ओमेगा टी वाली ही टर्म आहे, इथे प्लस या प्लस एक लक्षात ठेवा, साइन ओमेगा टी वाली ही टर्म आहे, साइन ओमेगा टी वाली ही टर्म आहे. तर मी या दोघांमधून सगळ्या साइन प्लसच आहेत, त्याचे टेन्शन घ्यायचं काम नाही. साइन ओमेगा टी कॉमन काढतो मी, साइन ओमेगा टी, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील A1 कॉस अल्फा 1, A1 कॉस अल्फा नाही येतो काय पाय 1 प्लस A2 कॉस पाय 2, A2 कॉस पाय 2. सिंपल मॅथ्स आहे. पाहिजे तर तुम्ही हे पहिले पुढे लिहा, ही साईडला मागे लिहा आणि मग साइन ओमेगा टी कॉमन काढा. मी काय केलं, याच्यातून एका वेळेस साइन ओमेगा टी कॉमन काढले, राहिलेले टर्म ब्रॅकेटमध्ये लिहिले. आता हा साइन ओमेगा टी जर इथे मल्टिप्लाय केला आपण तर हीच टर्म मिळणार आहे ना, तर मी काय केलं साइन ओमेगा टी कॉमन काढले प्लस, तर ही टर्म बघा आणि ही टर्म, यांच्यामध्ये कॉमन काय कॉस ओमेगा टी, तो कॉमन काढा कॉस ओमेगा टी. तर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहील A1 साइन फाय, A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2, A2 साइन फाय 2. ओके, तर आता मी ती डायग्राम तिथली रफ करतो म्हणजे तुम्हाला तिथे सॉल्व करून पुढे दाखवता येईल. ओके, तर आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. इथे बघा, इथे एक्स आहे, तर पुढे काय येणार आहे साइन ओमेगा टी ना, हा जो टर्म दिसतोय तुम्हाला ए कॉस, ओके, हे पूर्ण सगळे कॉसचे टर्म आहेत ना, ते यांचा रिझल्टंट पण काय असेल कॉसच असेल ना. कॉसचं रिझल्टंट काय असणार, साइन तर नसणार, डेरिव्हेटिव्ह नाही काढत आपण, कॉस आहे तर रिझल्टंट पण काय असणार कॉस आहे. तर आपण काय करणार माहिती आहे का, लेट A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2 चा रिझल्टंट काय असणार आहे कॉस डेल्टा. ओके, तर तुम्ही म्हणाल सर कॉस आहे, इथे कॉस आहे, त्याचा रिझल्टंट ठीक आहे, कॉस आलाय तर हा आर का लिहिलाय, हा रिझल्टंट आहे ना, हा त्या कॉसच्या वेव्हचा रिझल्टंट असणार आहे. म्हणजे हा जो रिझल्टंट असणार आहे तो आपल्याला रिझल्टंट काढायला सांगितला आहे वेव्हचा, किंवा त्या दोघांचा रिझल्टंट काय असेल, दोन ऑसिलेशन परफॉर्म करतायत तर दोघे ऑसिलेशन परफॉर्म करतायत, तर त्यांचा रिझल्टंट काय असेल, तो असणार रिझल्टंट हा, आणि त्यांच्या फेजचा रिझल्टंट काय असेल तर तो असणार हा. फेज म्हणजे काय, अँगल बोलू शकतो, तर त्यांचा रिझल्टंट असणार हा. आता तो कॉससाठी कॉसमध्ये लिहिलाय, साईनवाला असेल तर साईनमध्ये लिहिणार. आता समजा इथे कॉस आणि साईन नसतं, दुसरीच कुठली तरी व्हॅल्यू असते किंवा फक्त नंबर्स असते, तर आपण रिझल्टंट एकच घेतला असता. पण इथे फंक्शन्स दोन आहेत ना, कॉस आणि साईन आहे, तर रिझल्टंट पण डबल येणार का, ॲड असतं करणार आहे आपण. पुढे काय येणार आहे, पुढे गेलं ही व्हॅल्यू ना, कॉस आहे तर रिझल्टंट पण कॉस येणार, इथे साईन आहे तर रिझल्टंट पण साईनमध्येच येईल. तर काय होईल A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2 इज इक्वल टू R साइन डेल्टा. किंवा जरी नाही समजलं तर एवढं लक्षात ठेवा, कॉस आहे कॉसचा रिझल्टंट कॉसमध्ये येणार, साईन आहे साईनचा रिझल्टंट साईनमध्ये येणार, बाकी पूर्ण डेरिव्हेशन इझी आहे. ओके, आता पुढे काय करणार तुम्ही, ही व्हॅल्यू दिली. आता हे आपण अज्युम केलंय ना, हे आपण अज्युम केलंय म्हणजे ए कॉस ए साईन यांच्या व्हॅल्यूज काय केल्या, आर कॉस आणि आर साईन अज्युम केलंय. म्हणजे ह्याच्या ठिकाणी आपण आर कॉस पुट करू शकतो, ह्याच्या ठिकाणी आर साईन पुट करू शकतो. तर इथे बघा एक्स इज इक्वल टू काय, साइन ओमेगा टी, ह्याला काय अज्युम केलं आपण, आर कॉस डेल्टा ना, तर इन टू आर कॉस डेल्टा, कारण ही व्हॅल्यू मल्टिप्लाइड आहे तर आर कॉस डेल्टा प्लस हा वाला प्लस घेतला आहे मी, कॉस ओमेगा टी ह्या व्हॅल्यूला काय अज्युम केलं आहे, ह्या व्हॅल्यूला आर साईन ना, तर इथे येणार आर साईन डेल्टा.
ओके. तर आता इथे x इज इक्वल टू दोघांमध्ये r आहे, r कॉमन काढा. डेल्टा कॉमन नाही येणार, तो फंक्शनच्या आतमधला आहे, कॉसच्या आतला आहे, तो इथे साईनच्या आतला आहे. डेल्टा कॉमन नाही येणार, r कॉमन येईल, r एक नंबर असेल. ओके. तर आता r जर मी कॉमन काढलं बाहेर तर ब्रॅकेटच्या आत काय राहील, साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. इथे डेल्टा पण म्हणतात, डेल पण म्हणतात, काही बोलू शकतात. ओके. फक्त आपल्याला डिनोशन द्यायचे आहे तिथे. तर r इज इक्वल टू ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता याच्या पुढे काय करू शकता, इथे बघा साइन कॉस कॉस साइन. ओके. तर आता याच्या पुढे काय करू शकता, तर आता ही इक्वेशन मिळाली ना आपल्याला, ही इक्वेशन मिळालेली आहे. आता ही इक्वेशन आहे ना ॲज इट इज राहणार, म्हणजे x ची व्हॅल्यू याच्यामध्ये मिळालेली आहे. आता ही तर इक्वेशन आपण मिळालेली आहे, मग तुम्ही काय बोलाल की सर आपण हे जर फाइंड आउट केलं, हे मिळालेलं आहे. आता आपल्याला मेन तर फाइंड आउट करायचं होतं r आणि तो डेल्टा, मग तो कसा करणार, तर r आणि डेल्टा हे कुठल्या व्हॅल्यूजमध्ये, ह्याच्यामध्ये बघा. तर पाहिजे ते ह्याला काहीतरी इथे नंबर न दिले ना, इथे नंबर 1 देऊ, इथे नंबर 2. आता काय करणार, आपल्याला r ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना, तर r ची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करणार, पहिली जी इक्वेशन आहे ना त्याचा स्क्वेअर करा, दुसरी जी इक्वेशन आहे त्याचा पण स्क्वेअर करा आणि दोघांना ॲड करा. आता तुम्ही म्हणाल सर एवढं आम्ही कसं लक्षात ठेवू, आता टेक्स्टबुकमध्येच दिलेलं आहे, हे डेरिव्हेशन असंच आहे, तर असंच करावं लागणार. तर काय करणार, पहिल्याचा स्क्वेअर करणार, दुसऱ्याचा स्क्वेअर करणार. तर आपण लिहून घेऊयात पाहिजे तर a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 द होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर cos स्क्वेअर डेल्टा a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर sin स्क्वेअर डेल्टा. स्क्वेअर करायचं ते ह्यांचा ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल, असं सेपरेट स्क्वेअर नाही ना. तसं जर येणार असेल तर मग सोडून टाका 12वी, एवढं जरी समजत नसेल तर, की प्लस आहे आणि सेपरेट नाही होणार, डायरेक्ट ब्रॅकेटला येणार आहे, मल्टिप्लिकेशन नाही येते. ओके. आता मी काय सांगितलंय, ह्या दोघांची ॲडिशन करायची ना, तर इथे पाहिजे तर प्लस साईन द्या. आता मी इथे जागा नाही म्हणून तसं करतोय, तुम्ही काय करणार, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस r स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. ओके. ती व्हॅल्यू लिहिली. त्याच्यानंतर आता हा आहे ना, ही व्हॅल्यू याचा स्क्वेअर काय येईल, a प्लस बी द होल स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर ए स्क्वेअर म्हणजे काय होणार, a1 चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा 1 प्लस 2ab 2ab ओके प्लस बी स्क्वेअर म्हणजेच a2 चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर बाय 2. इथे कुठला फॉर्म्युला यूज केला आपण, ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला आहे. तर ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर तो वापरला प्लस अजून इथपर्यंत गेलोच नाही आम्ही, ह्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा वापरला. इथे पण काय असणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय असतो, ए प्लस बी द ए प्लस बी द होल स्क्वेअर, मीच कन्फ्युज आहे, ए प्लस बी द होल स्क्वेअर. तर काय होणार, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे काय होणार, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याला समजा तो फॉर्म्युला इज इक्वल टू आता इथे लिहिलं, म्हणजे तुम्ही काय करणार माहिती का, हे एका लाईनमध्ये मॅच होते का बघा, नाहीतर असं जरी लिहिलं तरी चालेल. तर त्याच्यासमोर इज इक्वल टू ह्या दोघांची पण ॲडिशन होणार ना, r स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा r स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. ओके. तर r स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा आणि r स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा. तर त्या दोघांमधून r स्क्वेअर कॉमन काढा, r स्क्वेअर. तर ब्रॅकेटच्या आत काय राहील, कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. आपण काय केलं, यांची ॲडिशन केली ना. इथे काय लिहिणार, ॲडिंग, इथे पाहिजे तर मी इथं ॲडिंग 1 and 2
म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला. आपण 1 आणि 2 ॲड केलंय स्क्वेअर करून. आता तेवढी जागा नाही स्क्वेअर करून ॲड लिहिणं तेवढं, मी फक्त ॲडिंग लिहिलंय. तर राईट हँड साईड पण ॲड होणार ना. तर आर स्क्वेअर तर तुम्ही कॉमन काढला, कॉस स्क्वेअर राहणार आतमध्ये डेल्टा प्लस साइन स्क्वेअर राहणार आतमध्ये डेल्टा. ओके, आता पुढची इक्वेशन काय रेडी होणार आहे एवढं लक्षात ठेवा. तर इथे बघा व्हॅल्यू काय कॅन्सल होत आहेत का, कुठल्या व्हॅल्यूज कॅन्सल मे बी होऊ शकतात. हे मी ड्रॉप करतो कारण आपल्याला तिथे जागा नाही. तर व्हॅल्यूज काय येणार आहेत पुढे ते तुम्हाला इझिली कळतं. तुम्हाला पण बघून कळत असेल की कुठली तरी व्हॅल्यूज कॅन्सल होऊ शकतात. तर तुम्हाला मायनस नाही पण कसं कॅन्सल होणार. इथे बघा इथे a1 चा स्क्वेअर आहे, इथे पण a1 चा स्क्वेअर आहे. तर a1 चा स्क्वेअर मी कॉमन काढतो. बघा ही जी व्हॅल्यू आहे ना ह्यातून मी a1 चा स्क्वेअर कॉमन काढतो. त्या व्हॅल्यूमधून मी a1 चा स्क्वेअर कॉमन काढतो. जर या दोघांमधून मी a1 चा स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटच्या आत काय येईल, cos स्क्वेअर पाय1 प्लस sin स्क्वेअर पाय1, cos स्क्वेअर पाय1 प्लस sin स्क्वेअर पाय1. ओके, त्याच्यानंतर इथे बघा a2 चा स्क्वेअर आहे आणि इथे पण a2 चा स्क्वेअर आहे. तर मी त्या दोघांमधून पण a2 चा स्क्वेअर पण कॉमन काढू शकतो. ओके, त्यातून मी a2 चा स्क्वेअर पण कॉमन काढू शकतो. आणि इथे बघा इथे 2 a1 a2 a2 हे पण कॉमन काढू शकतो. पहिली ही टर्म झाली इथे लिहिली. आता दुसरी ही टर्म लिहितोय कमी म्हणजे या दोघांच्या मधली. तर काय करू, प्लस 2a1 a2 ब्रॅकेटच्या आत काय येईल, cos phi1 cos phi2, इथे cos phi1 आणि इथे cos phi2 पाहिजे ना. ओके, हां इथे cos phi2 पाहिजे. तर cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2. ओके, काय केलं 2a1 a2 मी कॉमन काढलंय आणि cos sin जे उरलेले आहेत ते आतमध्ये लिहिले प्लस ह्या दोघांची ॲडिशन आहे ना. त्या दोघांच्या ॲडिशन मधून काय केलं a2 चा स्क्वेअर मी डिरेक्टली कॉमन काढलेला आहे. तर a2 चा स्क्वेअर मी इथे डिरेक्टली कॉमन काढतो. तर ब्रॅकेटच्या आत काय राहील, cos स्क्वेअर पाय2 प्लस sin स्क्वेअर पाय2, cos स्क्वेअर पाय2 प्लस sin स्क्वेअर पाय2 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता इथे बघा ह्याचा आन्सर काय येणार 1. ओके, राहिला काय आर स्क्वेअर. तर त्यानंतर आता पुढे जाऊयात आपण. इथे a1 चा स्क्वेअर ॲज इट इज होता. बघा a1 चा स्क्वेअर ॲज इट इज होता. ह्याचा आन्सर पण काय येणार 1. ह्याचा आन्सर पण काय येणार 1. तर राहिलं काय a1 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2. ह्याचा आन्सर 1 कसं आलं माहिती आहे ना, साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असतो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असतो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असतो. तर तीच व्हॅल्यू पुट केली. ओके, तर 2a1 a2 इथे राहिला. इथे बघा कॉस साइन आहे म्हणजे काय करू शकता पुढे मागेला साइन प्लस कॉस काय असतो कॉस a मायनस बी, कॉस a मायनस बी म्हणजे पाय1 मायनस पाय2. समजते, कॉस a मायनस बी काय असतो, कॉस a मायनस बी असतो साइन बी प्लस कॉस a कॉस बी. साइन बी प्लस कॉस a कॉस बी असतो कॉस a मायनस बी. ओके, प्लस इथे काय येणार a2 चा स्क्वेअर इज इक्वल टू हा येणार आर स्क्वेअर ॲज इट इज. ओके, आता मग पुढे काय करू शकतो, पुढे कुठल्या व्हॅल्यूज मिळत आहेत का किंवा कॅन्सल होत आहेत का, कुठल्याच व्हॅल्यू कॅन्सल होत नाही. तर हा मिळाला आपल्याला रिझल्टंट. पण इथे रिझल्टंट स्क्वेअर मध्ये, तर आपण काय करणार स्क्वेअर रूट जर काढलं तर काय होईल, आर इज इक्वल टू ही पूर्ण व्हॅल्यू काय येणार अंडर रूट ऑफ, म्हणजे अंडर रूट ऑफ काय व्हॅल्यू मिळेल a चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2 प्लस a2 चा स्क्वेअर. हा मिळाला रिझल्टंट ऑफ दिस ऑसिलेशन. ते दोन ऑसिलेशन एका वेळेस परफॉर्म करतात ना, त्यांचा रिझल्टंट मिळाला हा. ओके, हा मिळाला आहे रिझल्टंट. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, रिझल्टंट आपल्याला मिळाला. तर रिझल्टंटच्या नंतर काय काढायचंय, रिझल्टंटच्या नंतर आपल्याला काय काढायचंय फाय नाही सॉरी डेल्टा ना. डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ओके, आता आपण स्टार्टिंगला ते अज्युम केलेलं बघा, स्टार्टिंगला ते अज्युम केलेलं होते इथे लेट a1 sin phi1
प्लस A2 साइन फाय 2 इज इक्वल टू आर साइन डेल्टा आणि A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2 इज इक्वल टू आर कॉस डेल्टा. हे आपण अज्युम केलेलं ना, समजतंय. तर आपण काय करणार माहिती आहे का, आता यांच्यातनं आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची. ओके, इथे हा रिझल्टंट मिळाला, अजून आपल्याला डेल पण काढायचा होता. तर हा डेल कसं काढणार, यांना काय नंबर दिलेला, ह्याला नंबर 1 दिलेला कॉसवाल्याला आणि साईनवाल्याला नंबर 2 दिलेला. तर आपण काय करणार, ह्यांना डिवाइड करणार. डिवाइड करणार म्हणजे काय, डिवाइडिंग 1 and 2 किंवा 2 and 1 लिहा. 2 and 1 म्हणजे ह्यांना ॲज इट इज डिवाइड करा. म्हणजे इथे काय होईल, आर आर कॅन्सल होईल, साईन बाय कॉस काय राहील, टॅन राहील. समजतंय. म्हणजे डिवाइड केला इथे आर साईन डेल्टा डिवाइड बाय आर कॉस डेल्टा इज इक्वल टू काय राहील, साईन A1 साईन फाय 1 प्लस A2 साईन फाय 2 डिवाइडेड बाय A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. ओके, आता मग काय करणार, इथे आपण त्यांना डिवाइड केलेलं आहे. तर आर आर आहेत ना, आर आर कॅन्सल झाले, तर राहिला काय, साईन बाय कॉस ना. आर आर तर सेमच आहे, कॅन्सल झाला. साईन बाय कॉस, साईन बाय कॉस का असतो, टॅन. बट टॅन डेल इज इक्वल टू A1 साईन फाय 1 प्लस A2 साईन फाय 2 डिवाइडेड बाय A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. आता आपल्याला डेलची व्हॅल्यू काढायची, तर हा टॅन आहे इथे, हा ट्रिगोमध्ये त्या साईडला गेला की इनवर्स होईल. म्हणजे राहिली काय डेलची व्हॅल्यू, डेल इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ A1 साईन फाय 1 प्लस A2 साईन फाय 2 डिवायडेड बाय A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. आत्ताशी संपलेलं आहे डेरिव्हेशन. समजलं. दोन वेव्ह आहेत, दोन एका वेळेस ट्रॅव्हल करतायत, तर त्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि त्यांचा डेल फाइंड आउट करायला सांगितलेला, म्हणजे त्यांचा फेज फाइंड आउट करायला सांगितलेला होता. ओके, जर त्यांचा टाइम पिरियड सेम असेल तर. आता बघा डेल कसं फाइंड आउट करणार, तुम्हाला ह्या व्हॅल्यूज दिल्या आहेत, ह्या व्हॅल्यूज तुम्ही ह्याच्यामध्ये पुट करणार. वेव्ह 1 आणि वेव्ह 2 च्या व्हॅल्यूज दिलेल्या असणार, तुम्ही ह्याच्यामध्ये पुट करणार आणि त्यानंतर रिझल्टंट पण सांगितलं असेल ना, तर वेव्ह 1 आणि वेव्ह 2 च्या व्हॅल्यूज पुट करणार. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्याच्यावरून ना ह्याच्यावरून पुढच्या पण व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात त्या इक्वेशनवरून. म्हणजे काय, त्यांनी काहीतरी व्हॅल्यूज दिल्या असतील फेजच्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या आणि रिझल्टंट फाइंड आउट करायचा. फेजच्या व्हॅल्यू इथे, फेज म्हणजे काय, हे बघा, जर समजा एखादा ऑसिलेशन परफॉर्म करतोय ना, तो ऑसिलेशन कुठल्या अँगलला परफॉर्म करतोय, किती अँगल त्याने ट्रॅव्हल केला, परत पुढच्याने किती अँगल ट्रॅव्हल केला, त्याला म्हणतो फेज. ओके, तर ह्याच्यावरून आणि त्या व्हॅल्यूज दिल्या असतील ना, त्याच्या ह्या इक्वेशनवरून त्यांच्या व्हॅल्यूज पण फाइंड आउट करायला सांगितलेलं असते. पहिले तुम्ही हे पूर्ण लिहून घ्या. ओके, तर आता पुढचा एक छोटासा टॉपिक आहे. हे आपण बघा आत्ता केलं ना 2 मिनिट आधी, हे केलेलं, ते रिझल्टंटची इक्वेशन मिळालेली. तर आता त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की जर फेज डिफरन्स कुठल्या 2-3 स्पेशल केसेस आहेत, या 2-3 केसेस आहेत, त्याच्यामध्ये फेज डिफरन्स जर दिलेला असेल तर मग रिझल्टंट किती असेल. तर फेज डिफरन्स किती दिला आहे, पहिला 0 असेल, π/2 असेल आणि मग पाय. फेज डिफरन्स म्हणजे काय, π1 - π2. मी इथे सांगितलं ना आता तुम्हाला, पाय म्हणजे काय होतं किंवा तो डेल्टा म्हणजे काय होता, फेज. फेज म्हणजे काय, कुठलं ऑसिलेशन परफॉर्म केलंय, किती अँगलला. आता जर 2 वेव्ज होत्या, ह्याच्या आधीच्या ह्याच्यात 2 वेव्ज होत्या, तर 2 वेव्स किंवा 2 ऑसिलेशन्स होते, तर त्या 2 ऑसिलेशन परफॉर्म करताना दोघांचे फेजेस पण वेगळे असणार ना, दोघांचे फेजेस पण वेगळे असणार. फक्त सेम का होतं, टाईम, बाकी काही सेम नव्हतं. दोघांचे फेजेस पण सेम असणार, तर मग दोघांचे फेजेस पण डिफरन्स असणार. ओके, वेगळे असतील, तर दोघांची जर डिफरन्स असणार आहेत, डिफरंट असतील फेजेस, तर डिफरंट आहे म्हणजे त्यांचं सबट्रॅक्शन असणारच ना. सबट्रॅक्शन आहे म्हणूनच ते इथे व्हॅल्यू येईल. तर 2 फेजेस त्यांना आपण सबट्रॅक्ट केलं तर काय मिळतं, फेज डिफरन्स. तर फेज डिफरन्स कुठल्या प्रकारचे असतील, 0, π/2 आणि पाय. तर फेज डिफरन्स जर 0 असेल, π/2 असेल, पाय असेल, तर रिझल्टंट काय मिळेल हे त्यांनी विचारलं. सर्वात पहिले काय करणार आपण, फेज डिफरन्स जर 0 असेल तर रिझल्टंट काय असेल, तर ती व्हॅल्यू फाइंड आउट करू. काय असेल, A1² + 2A1 A2 cos
पाय 1 मायनस पाय 2 ची व्हॅल्यू किती आहे 0 ना, तर cos 0 प्लस a2 चा स्क्वेअर. ओके, तर आता अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2a1 a2 ॲज इट इज. cos 0 काय असतो, sin 0 0, cos 0 1 असतो, म्हणजे इथे आला 1 प्लस a2 चा स्क्वेअर. ओके, म्हणजे आता इथे काय होणार, इथे आला r, म्हणजे इथे r अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 प्लस a2 चा स्क्वेअर. म्हणजे आपण a प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो ना, समजते, उलटा वापरलेला आहे. स्क्वेअर आणि रूट गेला निघून, म्हणजे r इज इक्वल टू a1 प्लस a2. हा रिझल्टंट मिळाला a1 प्लस a2 जेव्हा फेज डिफरन्स 0 असेल. ओके, फेज डिफरन्स जेव्हा 0 असेल. त्याच्यानंतर फेज डिफरन्स असेल 90, तेव्हा रिझल्टंट किती असेल. आता मी प्रत्येक वेळेस रिझल्टंटची इक्वेशन लिहित नाही बसत, मी डिरेक्टली व्हॅल्यू पुट करतो. आता इथे असणार a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos 90 प्लस a2 चा स्क्वेअर. ओके, आता इथे जाऊयात आपण, तर r a1 चा स्क्वेअर ॲज इट इज cos 90 काय असतो, sin 0 0, cos 90 काय असतो 1, तर cos 90 0 असतो, cos 90 0, तर ही व्हॅल्यू 0 झाली, तर ही याला मल्टिप्लाय झाली तर पूर्ण 0 होणार ना. तर रिझल्टंट काय राहील a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर, एवढा रिझल्टंट राहणार जेव्हा फेज डिफरन्स असेल π/2. आता पुढे फेज डिफरन्स जर 180 असेल किंवा फक्त पाय असेल तर काय होईल, तर लिहून घ्या, r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a1 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 cos पाय प्लस a2 चा स्क्वेअर. ओके, आता याच्यासाठी तुम्हाला ट्रिगोचे फॉर्म्युला माहिती पाहिजे. a1 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos 180 किती असतो, ट्रिगो झालाय गेल्या वर्षी 11th स्टँडर्डला. ओके, ट्रिगोचे फॉर्म्युला मी जे तरी दिलेत ना ते तरी तुम्ही करणार आहात. ओके, तर cos 180 काय असतो, -1 असतो, cos 180 असतो -1, आणि इथे a2 चा स्क्वेअर, म्हणजे इथे आला r, इथे आला r अंडर रूट ऑफ a1 चा स्क्वेअर, हा मायनस साइन पुढे घ्या, मायनस 2a1 a2 प्लस a2 चा स्क्वेअर. आता बघा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, म्हणजे काय होऊ शकतं इथे r. ओके, इथे r काय होऊ शकतं a1 मायनस a2 चा होल स्क्वेअर, स्क्वेअर आणि रूट गेला निघून, r इज इक्वल टू a1 मायनस a2. समजते, म्हणजे r इज इक्वल टू a1 मायनस a2 असेल जेव्हा फेज डिफरन्स असेल 180. समजलंय. आपण आज पण एक डेरिव्हेशन घेणार होतो, पण आजचीच व्हिडिओ खूप मोठी झाली आहे, तर ही डेरिव्हेशन आपण पुढच्या लेक्चरला घेऊयात टोटल एनर्जीचं. ओके, तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.